नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुनला आता सायली सांगते, की तिने पेन ड्राईव्ह कुठे लपवून ठेवलेला आहे. तेव्हा अर्जुन बरोबर ओळखतो, की ते पेन ड्राईव्ह चैतन्याच्या गाडीच्या पाउचमध्ये सायलीने लपवून ठेवलंय आणि तो गाडीचा फोटोसुद्धा दाखवतो. त्यावरून हे सिद्ध होतं, की गाडी चैतन्याची आहे आणि आता अर्जुन खूपच हुशारीने चैतन्याच्या गाडीतून ते पेन ड्राईव्हसुद्धा मिळवतो आणि ज्या दिवशी प्रताप काकांची कोर्टामध्ये तारीख असते तेव्हा तिथे जाऊन ते पुरावे सादर करत ते पेनड्राईव्ह पुरावा म्हणून सादर करत प्रताप काकांना निर्दोष सिद्ध करतो आणि त्या महिपतीला जेलमध्ये खडी फोडायला पाठवतो. पण हे अर्जुन सगळं काही कसं करतो, कशा पद्धतीने करतो, त्यामागे त्याचं धोरण काय आहे, हे आपण आता सविस्तरपणे बघूया. तर इथे सायलीला अर्जुन विचारतो, की "सायली, आता मला खरं-खरं सांगा, तुमच्याबरोबर नक्की काय घडलं होतं?" तेव्हा सायली आता स्टार्टिंगपासून तिच्याबरोबर जे काही घडलं होतं, ते सगळं आता अर्जुनला सांगते. अगदी संतोषने तिला जे पेनड्राईव्ह दिलेलं असतं, ते पेनड्राईव्हबद्दल सुद्धा ती अर्जुनला सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो, "मग महिपतीच्या माणसांनी जेव्हा तुम्हाला किडनॅप केलं, तेव्हा त्यांनी ते पेनड्राईव्ह घेऊन ते डिस्ट्रॉय केलं असेल ना?" तेव्हा सायली म्हणते, "नाही सर, त्या लोकांपासून मी ते लपवून एका बाईकच्या पाउचमध्ये ते पेनड्राईव्ह लपवून ठेवलेलं आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "त्या बाईकला पाउच होतं का?" तेव्हा सायली म्हणते, की "हो, आणि त्याच्यामध्येच ते पेनड्राईव्ह मी लपवून ठेवले, कुणाच्याही हाती लागू नये म्हणून." तेव्हा अर्जुन म्हणतो, की "व्हेरी गुड, तुम्ही खूप छान काम केलेलं आहे." आणि तो आता आपल्या मोबाईलमध्ये त्या बाईकचा फोटो असतो, तो सायलीला दाखवतो आणि म्हणतो, की "हीच ती बाईक होती का?" तेव्हा सायली म्हणते, "हो सर, हीच बाईक होती." आणि त्या बाईकवरचं ती नाव अर्जुनला सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो, की "ही बाईक मला माहिती आहे कुणाची आहे." तेव्हा सायली म्हणते, "सर, कुणाची आहे ही बाईक? म्हणजे तुम्हाला कसं काय माहिती महिपतीच्या तिथे ती बाईक होती ते?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "कारण ही महिपतीच्या ज्या माणसाची बाईक आहे, त्या माणसाचं नाव आहे चैतन्य गडकरी." तेव्हा अर्जुन म्हणतो, की "आता चैतन्याच्या बाईकमध्ये जो पाउच आहे, त्याच्यामधून मला काही करून तो पेनड्राईव्ह मिळवायला हवा. कारण तोच असा ठोस पुरावा आहे, जो माझ्या डॅडला इनोसंट प्रूव्ह करू शकतो." तेव्हा आता महिपती याच्या विरोधातला पुरावा आता आणण्यासाठी अर्जुन चैतन्याचा पाठलाग करत असतो. जेव्हा चैतन्य आणि साक्षी दोघं जण कॅफेमध्ये गेलेले असतात कॉफी प्यायला, तेव्हा अर्जुनसुद्धा त्याच्या मागे-मागे येतो आणि दोघं जण तिथून गेल्यानंतर याची खात्री करत तो आता चैतन्याच्या बाईकच्या पाउचमधून पेनड्राईव्ह शोधून काढत असतो. तेवढ्यातच मागून एक गाडी येते आणि हॉर्न वाजवते आणि तेवढ्यात साक्षी आणि चैतन्यसुद्धा बाहेर येत असतात. तेव्हा अर्जुन तो पेनड्राईव्ह घाईघाईने काढतो. तेव्हा त्याच्या हातामध्ये 2 पेनड्राईव्ह लागतात. ते दोन्ही पेनड्राईव्ह तो आपल्या खिशामध्ये ठेवतो आणि लगेचच तिथून निघून जातो. त्यानंतर आता कोर्टामध्ये प्रताप काकांची तारीख असते. त्यांना आता इनोसंट प्रूफ कसं करायचं यावरती डिस्कशन चालू असतं. रविराज काका आपल्या केसवर काम करत असतात, कारण प्रताप काकांनी वकील म्हणून रविराजची निवड केलेली असते. तेव्हा आता कोर्टामध्ये तारीख असल्यामुळे कल्पना, पूर्णाजी, अस्मिता, अश्विन, विमल आणि सायलीसुद्धा आलेली असते आणि त्याचबरोबर कुसुमसुद्धा आलेली असते. अर्जुनने सायलीला पुढे जायला सांगितलेलं असतं, कारण अर्जुनचं काम असतं, त्यामुळे तो मागे थांबतो. तेव्हा आता कोर्टामध्ये तारखेला सुरुवात होते. तेव्हा रविराज काका हे प्रताप काकांच्या बाजूने त्यांचा वकील म्हणून त्यांची केस ही लढत असतात. तर आता प्रताप काकांच्या विरोधामध्ये इथे सरकारी वकील आता त्यांच्याबरोबर केस लढत असतात. तेव्हा रविराज काका म्हणतात, की प्रताप सुभेदार हे खूपच जास्त प्रामाणिक आहेत. त्यांनी त्यांच्या ट्रकमध्ये ड्रग्ज ठेवले नव्हते आणि ते निर्दोष आहेत, असं रविराज काका सांगत असतात. तेव्हा इथे सरकारी वकील म्हणत असतात, की ते निर्दोष आहेत असं तुम्ही म्हणताय, पण त्यांना निर्दोष करणारे तुमच्याकडे एक तरी पुरावा आहे का? म्हणजे अगदी सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर 2 दिवसांचं त्यांच्या कंपनीतलं फुटेजसुद्धा बंद होतं. म्हणजे त्यांनी हे जाणून बुजूनच केलं असावं. याआधीसुद्धा त्यांनी हा कारभार केला असेल, पण आता तो सगळ्यांच्या निदर्शनास आलाय, असं सरकारी वकील म्हणत असतात. तुम्हाला जर काही पुरावे सादर करायचे असतील तर तुम्ही करा, असं जज साहेब म्हणत असतात प्रताप सुभेदार यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी. तेव्हा आता रविराज काकांकडे एक सुद्धा पुरावा नसतो, त्यामुळे ते शांत बसलेले असतात. तेव्हा जज साहेब म्हणत असतात, की "ठीक आहे, तुम्हाला जर वेळ हवा असेल तर मी तुम्हाला पुढची तारीख द्यायला तयार आहे." तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि म्हणत असतो, की "जज साहेब, प्लीज थांबा, मला थोडंसं बोलायचं आहे." तेव्हा जज साहेब म्हणतात, की "ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही इथे कसे काय?" तेव्हा अर्जुन म्हणतो, की "जज साहेब, प्रताप सुभेदार हे माझे वडील आहेत आणि आज मी इथे ॲडव्होकेट म्हणून नाही, तर मी प्रताप सुभेदार यांचा मोठा मुलगा म्हणून माझी साक्ष द्यायला आलेलो आहे." तेव्हा इथे जज साहेब म्हणतात, की "नक्कीच, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही विटनेस बॉक्समध्ये येऊन बोलू शकता." तेव्हा अर्जुन म्हणत असतो, की "माझ्या वडिलांना म्हणजे मिस्टर प्रताप सुभेदार यांना निर्दोष सिद्ध करणारे माझ्याकडे काही पुरावे आहेत आणि ते मला कोर्टामध्ये सादर करायचे आहेत." तेव्हा आता पुरावे जज साहेबांकडे जातात आणि आता ते पेन ड्राईव्ह असल्यामुळे ते आता
टीव्हीला अटॅच केलं जातं, तेव्हा त्याच्यातून काही रेकॉर्डिंग्स ऐकू येतात आणि त्याच्यामधून जो आवाज ऐकू येतो, तो असतो महिपत शिखरेचा. आता महिपत शिखरेचा आवाज ऐकू आल्यानंतर साक्षी खूपच जास्त घाबरते. नागराज आणि महिपतसुद्धा खूप जास्त घाबरतात. आता आपली नावं समोर येतात की काय, अशी भीती आता महिपतला वाटत असते. तेव्हा साक्षी तर पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर आता अर्जुनने सादर केलेल्या पेनड्राईव्हमधून जे रेकॉर्डिंग ऐकू येत असतं, त्याच्यामध्ये महिपत शिखरे आता संतोषला सांगत असतो, की तुला ट्रकमध्ये कसे ड्रग्ज लपवून ठेवायचे आहेत आणि मी तुला कशी पैशांची मदत करणार आहे, हे सगळं प्लॅनिंग तो जे काही बोललेला असतो ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं आणि ते आता कोर्टामध्ये सादर होतं. त्यामुळे आता रविराज काकासुद्धा हादरून गेलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, की जज साहेब, जे लोकं माझ्या डॅडला मदत करतायत असं दाखवत होते, त्या लोकांनीच माझ्या डॅडला या ड्रग्ज केसमध्ये फसवलेलं आहे आणि तुम्ही त्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकू शकता. तो महिपत शिखरे संतोषला सगळं प्लॅनिंग सांगतोय आणि त्याला खूप सारे पैसेसुद्धा ऑफर केलेले आहेत. तेव्हा इथे आता अर्जुनने खूप मोठा पुरावा सादर केलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन बोलत असताना मध्येच महिपती उभा राहतो आणि म्हणत असतो, की तुम्ही का म्हणून इथे येऊन बोलताय? तुम्ही काय प्रताप सुभेदार यांचे वकील तरी आहात का? जे काही बोलायचं असेल ते रविराज किल्लेदार बोलतील. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात, की महिपत शिखरे, तुम्ही शांत बसा. तुम्हाला बोलायची परवानगी मी दिलेली नाही आहे आणि तसंही अर्जुन सुभेदार इथे एक ॲडव्होकेट म्हणून जरी आले नसले, तरीसुद्धा ते एक ॲडव्होकेट आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही आहे आणि आता जरी ते त्यांच्या वडिलांचे वकील नसले, तरीसुद्धा मोठा मुलगा म्हणून ते त्यांचं कर्तव्य पूर्ण करतायत. ते कोर्टाला आपल्या वडिलांना सिद्ध करणारे पुरावे दाखवतायत, पुरावे सादर करतायत. तर तुम्ही त्यांना थांबवणारे कोण आहात? आणि पुरावे तुमच्या विरोधात जात आहेत म्हणून आता काही बोलायचं नाहीये. आम्ही ते पुरावे बघणार आणि अर्जुन सुभेदार यांना बोलण्याची परवानगी सुद्धा देणार. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, की जज साहेब, तुम्हाला जर या रेकॉर्डिंगवरती विश्वास नसेल ना, तर मी अजून एक साक्षीदार इथे सादर करू इच्छितो. तर आता अर्जुन गेलेला असतो संतोषला आणायला. संतोषला सुद्धा आता कोर्टामध्ये सादर करतो आणि म्हणतो, की जे काही तुला महिपत शिखरेने सांगितलं होतं, ते सगळं आता कोर्टाला सांगायचं आहे. तेव्हा संतोष म्हणतो, की साहेब, मला महिपत शिखरेने पैसे दिले होते. माझी मुलगी आजारी होती, याचा त्याने गैरफायदा घेतला आणि मी नाही म्हणालो तर मला धमकी दिली, की मुलगी आजारी आहे, तिला बरं करायचं आहे, की तिला आता कायमची ठार मारून टाकायची आहे, हे तू बघ. तेव्हा इथे संतोष घाबरतो आणि महिपतीचं काम करायला तयार होतो. तेव्हा मी ते काम करण्यासाठी तयार झालो माझ्या मुलीकडे बघून आणि प्रामाणिकपणे काम करणारे माझ्या साहेबांना मी फसवलं, असं संतोष म्हणतो. तेव्हा आता हे सगळं ऐकल्यानंतर आता प्रताप काका खूपच भारावून जातात. अर्जुनने आता खूप छान असे पुरावे सादर करत प्रताप काकांना इनोसंट प्रूफ केलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणते, बघितलंत ना तुम्ही, तुम्ही तुमचा वकील म्हणून अर्जुनला निवडलं नाही तरीसुद्धा अर्जुनने एक मुलगा म्हणून त्याची संपूर्ण कर्तव्य पार पाडलेली आहेत आणि एक वकील म्हणून तो किती छान आहे, किती हुशार आहे, हे सुद्धा त्याने आज सिद्ध केलेलं आहे. तेव्हा पूर्णाजी सुद्धा आपल्या नातवाचं कौतुक करते आणि ज्या महिपतीवरती सगळेजण जो विश्वास ठेवत असतात, त्या महिपतीचा खरा चेहरा आता अर्जुनने सगळ्यांसमोर आणलेला असतो. महिपतच्या सांगण्यावरूनच संतोषने औषधांच्या ट्रकमध्ये ड्रग्ज लपवलेले असतात आणि त्याने जाऊन जामीनसुद्धा केलेला असतो. ते फक्त सगळ्यांच्या नजरेमध्ये हिरो बनण्यासाठी हे सुद्धा आता अर्जुन सिद्ध करतो. तेव्हा आता इथे महिपतीचा खरा चेहरा आता कोर्टाच्या समोर आल्यानंतर कोर्ट आता महिपतीला चांगलीच शिक्षा सुनावतं आणि शिक्षा सुनावल्यानंतर आता महिपत हा जेलमध्ये जातो. पण त्याचबरोबर नागराज आणि साक्षी आणि प्रियासुद्धा खूप जास्त घाबरलेल्या असतात. तर आता महिपत तर जेलमध्ये गेलेला असतो, आता आपलीसुद्धा रवानगी होते की काय, असं नागराजला वाटत असतं. तर आता योग्य वेळेत आता येऊन पुरावे सादर करत अर्जुनने एक मुलगा म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं आणि त्याला साथ दिलेली असते ती सायलीने, कारण सायलीनेच ते पुरावे अगदी व्यवस्थित ठेवलेले असतात. त्यामुळे आता प्रताप काकांना निर्दोष सिद्ध करत प्रताप काकांच्या मनातला अर्जुनबद्दलचा आणि सायलीबद्दलचा जो गैरसमज असतो, तो अर्जुन सायली दोघंजणं मिळूनच आता दूर करतात आणि सगळेजण खुश होतात.